श्री स्वामी समर्थ, दंडवत आणि प्रणाम। मी रेखा जगदंबे माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते। तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे पशुपती या व्रताबद्दल, जे की मी केलेला आहे आणि मी कुठल्या पद्धतीने केलेला आहे बद्दल मी थोडंसं तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर हे पशुपती नावाचं जे व्रत आहे शंभूंचं, तर हे शंभूंचं व्रत कसं करायचं आहे, यामध्ये म्हणजे काय काय साहित्य लागतं किंवा आपण आणि पूजेची ताट कसं तयार करायचं आणि किती वेळेचं पूजेचं ताट करायचं आणि किती दिवसाचं हे व्रत असतं, तर याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील। तर पहिल्यांदा मैत्रिणींनो, श्री शिवाय नमस्तुभ्यम। जर तुम्ही शंभूचे भक्त असाल, शंभूचे आराधक असाल, तर शंभूची तुम्हाला सेवा करायची मनोमन इच्छा असेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कुठले संकट असेल किंवा तुमची एखादी मनोकामना असेल, तुम्हाला नोकरीसाठी, संततीसाठी, मग आता अनेक सांसारिक समस्या म्हटलं की अनेक समस्या असतात आणि त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी आपण अध्यात्माकडे वळतो। तर अध्यात्माकडे वळालात तर तुम्हाला शंभूंची सेवा करायची इच्छा झाली असेल तर तुम्ही आवर्जून पशुपती व्रत आवर्जून करावं, कारण या व्रताची महिमा खूप आहे। कारण आता सध्या सगळीकडे बऱ्याच जणांनी पशुपतीचं व्रत केलेलं आहे आणि त्या व्रताचं फलश्रुती सुद्धा खूप उत्तम आहे किंवा बऱ्याच जणांना त्याची फलश्रुती सुद्धा मिळालेली आहे। आणि तुम्ही जर श्रद्धापूर्वक जर हे व्रत केलं तर निश्चित तुमचे म्हणजे आपण किती सोमवार करणार आहोत, तर आपल्याला ह्या पशुपती व्रताचे एकूण 5 सोमवारचं हे व्रत आहे। कारण शंभूची पूजा म्हटलं की आपण सोमवारचं हे व्रत करतो, सोमवारी शंभूची पूजा केली जाते, कारण सोमवार हा दिवस शंभूला समर्पित आहे। तर आपल्याला एकूण 5 सोमवारी हे व्रत करायचं आहे आणि जर तुम्ही श्रद्धापूर्वक केलं तर निश्चित 5 सोमवार पूर्ण होण्याच्या आधी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील किंवा एखाद्या वेळेस तुमचे 5 सोमवार झाल्यानंतर तुमची मनोकामना पूर्ण होईल। परंतु जर तुम्ही श्रद्धापूर्वक आणि विधिवत जर हे व्रत केलेलं असेल तर निश्चित तुम्हाला फलश्रुती ही चांगली उत्तम मिळेल, यात तीळमात्रही शंका नाही। तर जाणून घेऊया की पशुपती व्रत हे सोमवारपासून सुरू करायचंय, तर हे कसं करायचं आहे। तर सोमवारी आपल्याला पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचंय, स्नान वगैरे आटपून घ्यायचंय आणि मग आपल्याला शंभूच्या मंदिरामध्ये पूजेसाठी जायचंय। तर त्या पूजेसाठी आपल्याला ताट तयार करायचं आहे, पूजेचं साहित्य असणारं ताट तयार करायचं। तर त्यामध्ये आपल्याला पूजेसाठी काय लागणार आहे, तर मी जे घेऊन जात होते ते मी तुम्हाला इथं दाखवणारच आहे। हे पाहून घ्या या ताटामध्ये, कारण एखादी गोष्ट जर माझ्याकडून आता स्किप झाली तर तुम्हाला ताटात पाहून ती लक्षात येईल, त्यामुळे मी त्याचा फोटो तुम्हाला दाखवते। तर मैत्रिणींनो, आपल्याला पंचामृत बनवून घ्यायचं आहे। तर पंचामृत मध्ये काय, दूध, दही, तूप, मध, साखर हे 5 पदार्थ एकत्र करून घ्यायचे, कारण आपल्याला शंभूंचा अभिषेक करायचा आहे, महादेवाचा अभिषेक करावायचा आहे। तर अभिषेकासाठी आपल्याला एक पंचामृत बनवणं आवश्यक असतं। तर हे पंचामृत एका वाटीमध्ये, छोट्या ग्लासमध्ये तुम्ही बनवून घ्या की जेणेकरून तुम्ही मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला अभिषेक करता येईल। आणि एक स्वच्छ पाण्याचा कलश भरून घ्यायचा किंवा एक तांब्या भरून घ्यायचा, कारण जेव्हा पंचामृताने स्नान घालणं झाल्यानंतर स्वच्छ पाण्याचा आपल्याला अभिषेक करून सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे, म्हणजे शंभूंना सगळं स्वच्छ करून घ्यायचंय। त्यानंतर लागतं ते तुम्हाला, जर तुमच्याकडे पिवळ्या कलरचं चंदन असेल तर तो चंदन घ्या किंवा हळद, कुंकू। महादेवाला तर हळद कुंकू वाहत नसतात, परंतु मंदिरात गेल्यानंतर पार्वतीचं स्थान शंभूच्या साळणपीठमध्ये असतं, त्यामुळे त्या ठिकाणी किंवा गणपतीला जर तुम्ही कुंकू अर्पण करत असाल किंवा अष्टगंध अर्पण करत असाल तर तुम्ही अष्टगंध घेतलं तरीही चालतं, कारण अशोक सुंदरी असते तिथेही तिचं पण पूजन करायचं असतं। त्यामुळं ताटामध्ये पिवळ्या रंगाचं चंदन, हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षदा, हे सगळं अक्षदा ह्या म्हणजे तुटलेल्या नसाव्यात, अखंड अक्षदा असल्या पाहिजेत। तर त्या अक्षदा तुम्ही 108 मोजून घेतल्या तरीही चालतं किंवा तुम्ही असंच घेतलं तरीही चालतं। आणि 108 मूग घ्यायचे आहेत, ते मूग तुम्ही 108 मोजून घ्या किंवा अख्खे मूग घेतले म्हणजे असंच न मोजता घेतलं तरीही चालतं। त्यासोबतच शंभूवर जे काही अर्पण करायची तुमची इच्छा आहे त्या पद्धतीनं एक कमलगठ्ठ्याचा मणी घ्या, कारण पशुपती व्रतामध्ये कमलगठ्ठ्याचा मणी किंवा मिरे, लवंग ह्या गोष्टी सांगितलेल्या नाहीत, परंतु एका निमित्ताने आपण ही सेवा करतो, एका निमित्ताने आपण शंभूच्या मंदिरात जाऊन सकाळी उठल्याबरोबर स्नान करून जाऊन पूजन करतो, तर आवर्जून या गोष्टी व्हाव्यात। परंतु या व्रतामध्ये या आवश्यकच आहेत असं नाही, तर
आवश्यक फक्त आपल्याला चंदनाचा गंध लागतोय किंवा भस्म लागतं. पण सुरुवातीला कुठल्याही मंदिरात जेव्हा शंभूच्या जातो तेव्हा पूजन करण्याच्या आधी आपल्या कपाळावरती भस्म लावलेलं असलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला आणि शंभूंना सुद्धा भस्म लावावं लागतं, तर एक भस्म सुद्धा सोबत घ्यायचे. त्यानंतर पांढरे वस्त्र करून घ्या, का त्याला हळद कुंकू न लावता तुम्हाला पांढरे वस्त्र करून घ्यायचे. आणि तो एक हळद कुंकाचं सुद्धा वस्त्र करून घ्या, कारण कुठलीही पूजा करताना आपण म्हणजे विधिवत जेव्हा कुठलं व्रत करतो तेव्हा आपण गणपतीचं पूजन करतो. एक सुपारी ठेवून गणपतीचं श्री गणेशा करून त्या व्रताची स्थापना किंवा त्या व्रताला सुरुवात करत असतो. त्यामुळं म्हणजे एक हळद कुंकू लावलेलं वस्त्र हे गणपतीसाठी बनवून घ्या. हे सुद्धा मी तुम्हाला सांगते की हे सुद्धा व्रतामध्ये नाही. व्रतामध्ये तुम्ही गणपतीचं वेगळं पूजन करावं, त्यासाठी वस्त्र लाल फुल व्हावे असं काहीही नाही. तुम्ही फक्त शंभूंचं साहित्य घेऊन गेलात तरीही चालतं. पण मी तुम्हाला आणखीन सांगायले, कारण आपण ह्या व्रताच्या निमित्ताने मंदिरात जाऊन पूजन करतो, तर एक आत्मिक समाधान आपल्याला मिळावं यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि एक फळ घेऊन जायचं आहे की जे फळ आपल्याला नैवेद्य म्हणून शंभूंना अर्पण करायचं आहे. आणि त्यासोबतच थोडीशी साखर घेऊन जा, जेणेकरून गणपती समोर तुम्ही साखरेचा नैवेद्य ठेवाल, किंवा खोबर गुळ घेऊन जा. त्यासोबतच जे फुलं वगैरे आहेत किंवा बेलपत्र जे तुम्हाला अवेलेबल जर झाले तर तुम्ही घेऊन जा. तुम्हाला अवेलेबल झाले नाही तर माझ्या व्रतामध्ये फुल मला मिळालं नाही, बेल मला मिळालं नाही, अशा कुठल्याही मनात शंका आणू नका. श्रद्धापूर्वक जेवढं साहित्य आहे तेवढ्या साहित्याने तुम्ही ते पूजन करून घ्यायचंय. जर साहित्य अवेलेबल असेल तर निश्चित तुम्ही घेऊन जा, परंतु साहित्य अवेलेबल होत नसेल तर मनामध्ये शंका आणू नका की मी हे अर्पण केलं नाही म्हणून मला माझं व्रत म्हणजे मला फलश्रुती चांगली मिळाली नाही. श्रद्धापूर्वक कुठलंही व्रत करा, निश्चित तुम्हाला फलश्रुती चांगली मिळणार. तर पशुपती व्रत हे तर शंभूंचं व्रत आहे, आणि शंभू तर माझे भोळे आहेतच. भोळा शंकर असं त्यांना संबोधलं जातं. फक्त त्यांना भाव महत्वाचा आहे, श्रद्धा महत्वाची आहे. कणकणमे शंकर विराजे म्हणतात. तर प्रत्येक कणाकणामध्ये आपल्याला खडकाच्या कणामध्ये सुद्धा आपल्याला शंकर विराजलेले दिसतात, तर विराजलेले असतात. त्या शंभू पुढं जे त्रिकाल बाधित सत्य म्हणायला हरकत नाही, कारण त्यांची उत्पत्ती कुठून आहे आणि अंत कुठं आहे हे कुणालाही आणखीन माहिती नाही. त्याच्यामुळं ह्या म्हणजे अशा ह्या अविनाशी शंकराचं जेव्हा पूजन करतो तेव्हा या सगळ्या गोष्टी गौण असतात. तिथं फक्त श्रद्धा महत्वाची आहे. तर पशुपती व्रतामध्ये सुद्धा श्रद्धा खूप महत्वाची आहे. साहित्य तुम्हाला भरमसाठ असं लागतं असं नाही. तर ते ताट आपल्याला असं तयार करून घ्यायचं आहे. हे एवढं साहित्य घेऊन आपल्याला ताट तयार करून घ्यायचंय आणि एका मंदिरात जायचंय, जिथं शिव मंदिर आहे त्या शिवधामावर जायचंय, म्हणजे शिव मंदिरात जायचंय आपल्याला. आणि शिव मंदिरात गेल्यानंतर मग विधिवत आपल्याला पंचामृताचा अभिषेक करून त्याच्यावर स्वच्छ पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला शंभूंना एक म्हणजे चंदनाचा टिका लावायचा आहे. जर तुमच्याकडे चंदनाचा टिका सोबत अत्तर असेल तर ते अत्तर तुम्ही लावू शकता. त्यानंतर आपल्याला भस्म लावून घ्यायचं आहे, म्हणजे विभूती लावून घ्यायची आहे. तर ती विभूती म्हणजे पूजन करण्याच्या आधी आपण स्वतःही विभूती लावून घ्यायची आहे, आणि नंतर पूजनाच्या वेळेस शंभूंना सुद्धा लावायची आहे. आणि मग वस्त्र व्हायची. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगते मैत्रिणींनो, जेव्हा कधी म्हणजे आता एक मी ज्या पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. कारण आपण एक व्यक्ती म्हणलं की पहिल्यांदा स्नान झाल्यानंतर वस्त्र घालत असतो, तर त्याच पद्धतीनं बऱ्याच जणी शंभूंचं सगळं पूजन करून घेतात, बेल वाहतात, फूल वाहतात आणि त्यानंतर वस्त्र वाहतात. वस्त्र आपण कापसाचे वस्त्र म्हणजे कपडे म्हणून त्यांना आपण ते वाहत असतो. तर मला तरी असं वाटतं अभिषेक झाल्यानंतर पहिल्यांदा आपण शंभूंना वस्त्र वाहावं, आणि वस्त्र वाहिल्यानंतर मग आपण त्यांना टीका वगैरे लावून घ्यावा, भस्म विभूती लावून घ्यावी, आणि नंतर त्यानंतर मग तुम्ही विधिवत पूजनाला सुरुवात करावी. एक माझं वैयक्तिक मत असं आहे. त्यामुळं मी तरी या पद्धतीने करते, कारण बऱ्याच जणी सगळं पूजन झाल्यानंतर वस्त्र वाहतात, आणि मला असं वाटतं की आपण स्नान झाल्यानंतर पहिल्यांदा वस्त्र परिधान करतो, त्याच पद्धतीने देवाला सुद्धा स्नान झाल्यानंतर पहिल्यांदा वस्त्र परिधान करायचे, वस्त्र घालायचे, आणि त्यानंतर मग विधिवत पूजन करून घ्यायचं. तर तुम्हाला काय वाटतं ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि माझं जर चुकत असेल तर हे सुद्धा मला कॉमेंट्समध्ये सांगा. तर या पद्धतीने मग सगळं पूजन झाल्यानंतर मग आपल्याला म्हणजे एक जे फळ नेलेलं आहे ते फळ नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे, आरती करून घ्यायची आहे. आणि सकाळच्याच पूजेमध्ये आपल्याला त्या ताटामध्ये एवढं साहित्य घ्यायचं आहे की आपल्याला ते म्हणजे संध्याकाळी सुद्धा ह्याची डबल पूजा करायची असते. तर संध्याकाळच्या पूजनात सुद्धा त्याच ताटातलं सामान दुसरं न घेता होईल या पद्धतीने आपल्याला सकाळी सामान भरताना घ्यायचंय. आणि मग पूजन करून घरी आल्यानंतर मग दिवसभर आपल्याला शंभूंचा जप तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शंभूंचा जप करा. जर तुम्ही जॉबवर
बरोबर जात असाल तर निश्चितच तुम्हाला वेळ मिळणार नाही, पण जर तुम्ही घरी राहणार असाल तर तुम्ही आवर्जून शंभूंचा मोठ्या प्रमाणात जप करा। आणि त्यानंतर मग संध्याकाळी म्हणजे प्रदोष समयी परत आपल्याला शिवमंदिरात जायचंय। तर संध्याकाळी आपल्याला काय करायचं, तर संध्याकाळी त्या ताटामध्ये आपल्याला 5 दिवे घेऊन जायचे, पिठाचे दिवे, आणि हे तुपाचे असले पाहिजे। तर असे 5 दिवे घेऊन 6 सॉरी आता संध्याकाळच्या पूजेमध्ये वेगळेपण काय आहे, तर संध्याकाळी सुद्धा आपल्याला तेच ताट पूजेला घेऊन जायचं आहे, परंतु त्या ताटामध्ये संध्याकाळी आपल्याला 6 दिवे पिठाचे करून घ्यायचे आहेत। तर ते 6 दिवे आपल्याला तुपाचे लावायचे आहेत। तर हे 6 दिवे घेऊन जायचे आणि मग सकाळी ज्या पद्धतीने आपण विधिवत पूजन केलेलं आहे तर त्याच विधिवत पद्धतीने आपण संध्याकाळी सुद्धा शंभूंचं पूजन करायचंय। भले तुम्ही सकाळी जसा पाणी टाकून पंचामृत टाकून अभिषेक व्यवस्थित केला तसा व्यवस्थित अभिषेक जर तुम्हाला जमत नसेल किंवा इतर कोणी येऊन जर पूजन करून गेलेलं असेल तर त्यावेळेस पूजा आपण ती आधीची पूजा पूर्ण न उतरवता फक्त पंचामृत थोडंसं शिंपडायचं, पाणी थोडंसं शिंपडायचं आणि आपण पूजन करून घ्यायचं। कारण कुणाचीही पूजन झाल्यानंतर त्याची पूजा काढून सायंकाळी परत आपण अभिषेक करणं हे मला योग्य वाटत नाही। आणि पशुपती व्रतामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे संध्याकाळी जर तुम्हाला शक्य नसेल किंवा पूजा झालेली असेल तर ती कुणाचीही पूजा न काढता तुम्ही फक्त शिंपडलं तरी सुद्धा चालतं। तर या पद्धतीनं मग आपण शिंपडून पूजन करून घ्यायचंय आणि मग आपण जे नेलेले 6 दिवे आहेत ते 6 दिवे ठेवायचेत। आणि त्यासोबतच संध्याकाळच्या ताटामध्ये वेगळेपण, सकाळी आपण फळ नेलेलं होतं तर संध्याकाळी एक गोड पदार्थ करून घेऊन जायचा आहे। मग कुठलाही गोड पदार्थ असो, मग तुम्ही शेवयाची खीर करत असाल तर शेवयाची खीर, शिरा करायचा तर शिरा करून घ्या। तर असं कुठलाही एक, किंवा शंभूंना मलिदा खूप प्रिय आहे तर मलिदाचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर म्हणजे वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे मलिदा कसा बनवायचा, तर त्याच्याबद्दलही माहिती सांगणार आहे। आता थोडक्यात सांगते, मलिदा म्हणजे पोळी हातावरच थापून घ्यायची, न लाटता, पोळीपाट किंवा लाटणं न वापरता हातावर थापून घ्यायची आणि ती हातावर थापलेली पोळी भाजून त्यामध्ये गूळ तूप टाकून कुचकरून घ्यायचा आणि त्याचा लाडू बनायचा, त्याला मलिदा असं म्हणतात। तर हा मलिदा शंभूंना खूप प्रिय आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर 5ही सोमवार तुम्ही जे पहिल्या सोमवारी जे तुम्ही नेलेलं आहे तेच तुम्हाला घेऊन जायचंय आणि म्हणजे तेच पदार्थ तुम्ही 5 सोमवार न्यायचं आहे। तर तुम्ही शिरा करा, शेवयाची खीर करा किंवा मलिदा करा, कुठला पण एक पदार्थ एका वाटीमध्ये डब्यामध्ये ताटामध्ये घेऊन जा। आणि जेव्हा 6 दिवे ठेवलेले आहेत तेव्हा 6 दिवे ठेवल्यानंतर मग हा प्रसाद सुद्धा 3 भागामध्ये त्याची विभागणी करायची आहे। आपण एका डब्यात किंवा एका वाटीत जो प्रसाद नेलाय त्याचे 3 भागामध्ये भाग करायचे आणि ते शंभू समोर ठेवायचे आणि एक एक दिवा आपल्याला पेटवायचा आहे। त्यातले आपल्याला म्हणजे किती दिवे पेटवायचे, तर आपल्याला एकूण 5 दिवे पेटवून घ्यायचे। 5 दिवे पेटवायचे। तर प्रत्येक दिवा पेटवताना तुमची जी इच्छा आहे की हे शंभू महाराजा, हे अविनाशी कैलासवासी हे शंभू महाराजा, मी ह्या कामासाठी हे व्रत करत आहे आणि हे व्रत माझं पूर्ण सफलतेस तुम्ही घेऊन जा, कारण तुमच्या इच्छेशिवाय माझं हे व्रत पूर्ण होणार नाही। तर हे व्रत तुम्ही माझ्याकडून करून घ्या आणि हे व्रत माझ्याकडून करून घेताना माझी जी मनोकामना आहे ती सुद्धा लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करावी अशी मी तुम्हाला विनंती करते। अशी मनोमन तुम्ही त्यांना विनंती करा, कारण शंभूंच्या जवळ शंभूंना काही मागितलं आणि तिथून वापस आलो तसं कधीही होत नाही, कधीही होणार नाही। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही। आणि मग 3 जे नैवेद्य ठेवलेले आहेत ते समोर ठेवायचे आणि आरती वगैरे करून घ्यायची। आरती झाल्यानंतर मग घरी येताना त्यातला एक नैवेद्याचा जो भाग होता तो भाग ताटात घ्यायचा आहे आणि जो न पेटवलेला 6वा दिवा होता तो दिवा सुद्धा घेऊन यायचा आहे। आणि हा दिवा घेऊन आल्यानंतर घरी आल्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या साईडला म्हणजे आपण घरामध्ये प्रवेश करतो त्याच्या उजव्या हातावरती जो 6वा दिवा आणलेला आहे तो विधिवत त्या जागेचं तिथं पूजन करून घ्यायचं आणि तो दिवा तिथं पेटवून घ्यायचा आणि तो दिवा सुद्धा पेटवताना की माझा हा पहिला सोमवार आहे, असेच माझे 5 सोमवार यशस्वीरित्या तुम्ही पूर्ण करा आणि ह्या कामासाठी मी केलेलं आहे तर मला ह्याच्यामध्ये यश प्राप्त होऊ द्यात म्हणून त्या दिव्याचं प्रज्वलित करायचं आहे। आणि घरामध्ये प्रवेश करून मग संध्याकाळी म्हणजे तुम्ही जेव्हा उपास सोडणार आहोत तेव्हा तो जो ताटात तुम्ही 3रा भाग आणलेला आहे प्रसादाचा तो तुम्ही एकट्यानेच खायचा आहे, कुणालाही घरात द्यायचा नाही। आणि तो एकट्यानेच पहिल्यांदा म्हणजे तुम्ही दिवसभर फलाहार करून उपवास केलेला असावा, तुम्ही दिवसभर फलाहार करून उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी उपवास सोडायचा आहे। पण उपवास सोडण्यापूर्वी मग जे काही आपल्या घरी केलेलं आहे वरण भात भाजी पोळी ते खाण्यापूर्वी जो 3रा भाग तुम्ही मंदिरातून आणलेला आहे तो प्रसाद पहिल्यांदा ग्रहण करा, पहिल्यांदा तो प्रसाद खाऊन घ्या आणि नंतर मग तुम्ही
जे काही बनवलेलं आहे ते जेवण नंतर तुम्ही करा। अशा पद्धतीने तुम्हाला 5 सोमवार करायचे। कंटिन्यू 5 सोमवार झाले तर अति उत्तम, म्हणजे तुम्ही भाग्यशाली म्हणायला काही हरकत नाही। परंतु स्त्रियांना मासिक धर्माच्या अडचणी येतात किंवा कुठला विटाळ वगैरे येतो, तर अशा वेळेस तो सोमवार स्किप करायचा। आणि त्यासोबतच एखाद्या सोमवारी जर एकादशी आली असेल किंवा संकष्टी आली असेल आणि तुम्ही ते व्रत करत असाल, तर त्यावेळेस तुम्ही 5 पशुपती व्रताचा सोमवार स्किप करून टाकायचा आहे आणि त्याच व्रताचं पूजन किंवा त्याच व्रताचा उपवास करायचा आहे। तो म्हणजे दोन्ही मिक्स तुम्ही एकाच व्रतामध्ये दोन्ही तुमचे व्रत होणार नाहीत। त्यामुळे जे काही व्रत आलेलं आहे त्या व्रताचं तुम्ही उपवास करा आणि तो सोमवार सोडून देऊन पुढच्या सोमवारी मग पशुपतीचं व्रत म्हणजे तो सेपरेट करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला 5 करायचे आहेत। आता अडचणी तर म्हणजे सांसारिक समस्या तर आपल्याला सतत येतच राहणार, जर नाही आल्या तर अति उत्तम, जर आल्या तर तो सोमवार सोडायचा आणि पुढचा सोमवार गृहीत धरायचा। आणि मग 5व्या सोमवारी काय करायचंय, तर 5व्या सोमवारी सुद्धा आपण जे 4 सोमवार आपण विधिवत पूजन केलेलं आहे त्याच पद्धतीने सोमवारी आपल्याला 1 नारळ आणि 11 रुपये दक्षिणा। मग आता यात महिला दस्ती टोपी वाहणं किंवा आहेर करणं अशा प्रकार आता चालू झालेले आहेत मंदिरामध्ये। पण महाराज तुम्हाला, शंभू महाराज कधीच तुम्हाला काहीच मागत नाहीत, फक्त एक विडा आपल्याला अर्पण करायचंय की जे मी 5 सोमवारचं व्रत केलेलं आहे, जे माझ्या डोक्यावर ओझं आहे, जे माझ्या मनोकामनेचं ओझं माझं आहे, ते ओझं मी तुम्हाला अर्पण केलेलं आहे। म्हणून एक आपल्याला नारळ, त्याच्यावरती 11 रुपये दक्षिणा ठेवून ते आपल्याला समर्पित करायचं आहे। आणि विधिवत 5व्या सोमवारी म्हणजे आधीचे 4 सोमवार जसं आपण 6वा दिवा घरी आणून लावलेला आहे त्या पद्धतीनं, म्हणजे ह्या व्रताचं वेगळं उद्यापन करण्याची गरज नाही, फक्त आपल्याला एक श्रीफळ म्हणजे नारळ आणि 11 रुपये दक्षिणा लागतं। मग आता तुमची इच्छा, तुम्हाला दस्ती टोपी द्यायची तर दस्ती टोपी देऊ शकता, मी तुम्हाला नाही म्हणणार नाही, शेवटी इच्छेचा आणि श्रद्धेचा भाग आहे। परंतु मूळ पशुपती व्रतामध्ये असे कुठलेही विधी नाहीत, फक्त पंचामृताने स्नान घालणं, पाण्याने स्वच्छ स्नान घालणं, विभूती लावणं, चंदनाचा टिळा आणि सोबतच जर तुम्हाला धोत्र्याचं फळ अवेलेबल झालं असेल तर ते तुम्ही अर्पण करू शकता। कुठले फुलं, जर पिवळ्या रंगाचे फुलं तुम्हाला भेटले तर ते तुम्ही आवर्जून, म्हणजे गणेरीचं पिवळ्या रंगाचं फुल हे शंभूंना खूप प्रिय आहे ते तुम्ही वाहू शकता, धोत्र्याचं फुल खूप प्रिय आहे ते तुम्ही वाहू शकता। आता ह्या पूजेमध्ये सुद्धा जे म्हणजे बारीक सारीक बारकावे आहेत त्यासाठीचा वेगळा व्हिडिओ, म्हणजे पूजा कशी करावी, फुल कुठं व्हावं, कशा पद्धतीने व्हावं, याचा सविस्तर व्हिडिओ पुन्हा दुसरा व्हिडिओ मी बनवेल, कारण हा व्हिडिओ मोठा होत आहे। फक्त यामध्ये मी तुम्हाला पशुपती व्रताचा उपवास आणि हे व्रताचं पूजन कसं करायचं याबद्दलचीच माहिती दिलेली आहे। जर दिलेली माहिती आवडली असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, अशाच एका माहिती सोबत पुन्हा भेटूया। झालेली सेवा मी शंभूंच्या चरणी, स्वामींच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ, दंडवत आणि प्रणाम। श्री शिवाय नमस्तुभ्यम।